हॅलो गायज, वेलकम टू एम जी फार्मा प्लस नॉलेजेबल हब चॅनल. तर तुम्हाला आज म्हणी व त्यांचे अर्थ सांगणार आहे. त्याच्या आधी तुम्ही एक गोष्ट करा की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन जे व्हिडिओ येतील. मी आता मराठी व्याकरण, इतिहास, भूगोल याच्यावरती तुम्हाला एखाद्या पॉईंटवरती अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत जे की क्वेश्चन विचारले जातात त्या टाईपनुसार मी तुम्हाला लॉंग व्हिडिओ पण घेऊन येईन आणि शॉर्टमध्ये तर शिकवतेच, म्हणजे येतेच व्हिडिओ. तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मी आज म्हणीन त्यांचे अर्थ सांगणार आहे. आणि ॲक्च्युली म्हणी ह्या विचारल्या जातात आणि म्हणी अशा आहेत की आपल्या रोजच्या लाईफमध्ये सुद्धा, डेली लाईफमध्ये सुद्धा काही म्हणी यूज केल्या जातात. काहींचे आपल्याला अर्थ माहीत असतात तर काहींचे अर्थ माहीत नसतात. तर चला तर आज बघूया आपण म्हणी व त्यांचे अर्थ. लग्नाला 20 तर वाजंत्रीला 30. मुख्य कार्यापेक्षा गौण कार्यालाच खर्च अधिक. आता बघा, लग्नाला 20 आणि वाजंत्रीला किती 30. लग्नासाठी जास्त गरज होती, वाजंत्रीला जास्त गरज होती का? नाही. तशाच प्रमाणे जे मुख्य कार्य आहे त्या मुख्य कार्याला कमी खर्च, पण जे गौण कार्य आहे त्याच्या निगडीत जे कार्य आहे की त्याची एवढी गरज नाही आहे त्या कार्याची, तर त्या कार्याला जास्त खर्च करणे, असा त्या म्हणीचा अर्थ आहे. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे, बिनफायद्याचे आणि निरर्थक उद्योग करणे, म्हणजे त्याचा काय आपल्याला फायदाच होत नाही किंवा निरर्थक आहे, ते अर्थच नाही आहे त्या गोष्टीला. ती गोष्ट करून किंवा तो उद्योग करून ना आपल्याला काय फायदा होणार आहे ना आपल्याकडे पैसे येणार आहेत, असा तो अर्थ आहे. लकडी दाखवल्याशिवाय मकडी वळत नाही, धाकाशिवाय शिस्त नाही. आता लहानपणी काय करतात, तर जे आजोबा वगैरे असतात ते काय दाखवतात, तर त्यांच्याकडे जे काठी असते ते काठी दाखवतात, जेणेकरून काय आहे तर ते जे लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना काय लागावं, तर वळण लागावं म्हणून. लग्नाला गेली आणि बारशाला आली, अतिशय उशिराने पोचणे, म्हणजे लग्नाला जातोय म्हणून आपण घरातून निघणे आणि तिथले तांदूळ वगैरे सगळं झाल्यानंतर आपण तिथं पोचणे. लग्नच नाही तर अशा याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी असतील किंवा काही ठिकाणी आपल्याला पोचायचं असेल, पण त्या वेळेचं भान न ठेवता आपण त्या वेळेच्या पुढे जाऊन पोचतो, तो अर्थ आहे त्याचा. लंकेत सोन्याच्या विटा, दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. आता लंकेत आपण जाणार आहे का, किंवा तिथे सोन्याच्या विटा असल्या, चांदीच्या विटा असल्या, त्याचा आपल्याला काय आता इथे फायदा आहे का? तर ती म्हणीचा अर्थ असा आहे की दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो, त्यामुळे त्या गोष्टी काढणं पण चुकीचं असतं. लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा, निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही. ज्या मनुष्य एक अशी माणसं असतात बघा की ज्यांना कोणी काही पण बोला, त्यांना काहीच फरक पडत नाही की तुम्ही मला काही पण बोला, काही पण उपमा द्या किंवा तुम्ही काय पण करा, तर त्या व्यक्तीला काही फरक पडत नाही. तर लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा, हा अर्थ आहे त्या म्हणीचा. लेकी बोले सुने लागे, मी याचा अर्थ आधी पण सांगितला होता की ज्या सासूवा असतात त्या काय करतात, तर त्यांच्या लेकीला बोलतात, पण ते उद्देशून लेकीला नाही बोलत, ते कोणाला असतात तर सुनांसाठी असतं, पण ते लेकीला बोलून मोकळे होतात. म्हणून त्याचा अर्थ आहे की लेकी बोले सुने लागे, एकाला उद्देशून बोलायचं पण दुसऱ्याला लागेल असं बोलणे. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, लोकांना उपदेश करायचा की हे असं केल्याने असं होईल, तसं केलं तर ते तसं होईल, पण स्वतः मात्र ती गोष्ट अंगी बाळगायची नाही किंवा ती गोष्ट स्वतः करायची नाही. वळणाचे पाणी वळणावरच जाणे, निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच राहणार. म्हणी खूप महत्त्वाच्या आहेत ह्या. तर हे बघा, यथा राजा तथा प्रजा, सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्यांचे किंवा वरिष्ठांचे अनुकरण करतात. जे सर्वसामान्य लोक आहेत किंवा लहान मुलं आहेत ते काय करतात, तर जे मोठे जसे वागतात किंवा वरिष्ठ कसे वागतात तसेच त्यांचं अनुकरण करतात, ते तसंच वागतात. म्हणून सांगितले, जसा राजा वागेल तशी प्रजासुद्धा वागणार. राजा जर चांगलं बोलेल किंवा चांगल्या गोष्टी करेल, प्रजेच्या हितासाठी काय करेल, तर प्रजा पण राजाच्या हितासाठी किंवा राजाला उपयोग होईल असंच करणार. या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे, बनवाबनवी करणे. या बोटाची थुंकी त्या बोटावर म्हणजे एखाद्याला आपण आत्ता एखादी गोष्ट सांगितली, तीच गोष्ट आपण दुसऱ्याला दुसऱ्या पद्धतीनं सांगणार, असं म्हणजे एकच गोष्ट आपण फिरवून फिरवून एखाद्याला सांगतो की ही अशी झाली ती तशी झाली, म्हणजे बनवाबनवी करतोय. ये रे माझ्या मागल्या
टाकण्या चांगल्या. एखाद्याने केलेला उपदेश ऐकून न घेता पूर्वीप्रमाणेच वागणे. जर एखाद्या व्यक्तीने एखादी चुकी केली, ती लहान मुलं असो किंवा मोठ्या व्यक्तीसुद्धा चुका करतात, तर त्या मोठ्या व्यक्तीने एखादी चूक केली तर त्याला आपण सांगितलं की हे तुझ्याकडून चुकले, हे असं करायला नाही पाहिजे होतं, तर तो हो म्हणतो तेवढ्यासाठी. आणि नंतर जेव्हा पुढे जाईल तेव्हा तीच गोष्ट किंवा त्याच गोष्टी त्याच्याकडून तशाच घडत जातात. रंग ये रे कुत्र्या खा माझा पाय, आपणहून संकट ओढवून घेणे. रंग जाणे रंगारी, ज्याची विद्या त्यालाच माहीत. म्हणजे ज्याच्याकडे एखादी कला असते, भरपूर कला असतात, शिवणकाम असेल, नंतर चित्रकला असेल किंवा फोटोग्राफी असेल, लिखाण असेल, एखादं टीचिंग असेल, तर ज्याचं त्यालाच ती विद्या कशा प्रकारे अवगत करायची किंवा पुढच्याला कशा प्रकारे समजून सांगायची किंवा ती स्वतः आत्मसात कशी करायची हे त्याचं त्यालाच माहिती. रात्र थोडी सोंगे फार, काम भरपूर पण वेळ थोडा असणे. काम भरपूर करायचे आहेत पण आपल्याकडे काय असतो तर वेळ कमी असतो. लग्नाचे विधी वगैरे असतील किंवा लग्नाचं घर असेल तर तिथे काय असतं तर लग्न जवळ आलेलं असते 2-4 दिवसांवर, पण कामं एवढे असतात की त्या दिवसभर त्या कामात म्हणजे वेळ निघून जातो, पण काम काय संपत नाहीत शेवटपर्यंत अगदी. रडत राव घोड्यावर स्वार, इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे. काही लोक लहानपणी त्यांच्यावर खूप जबाबदाऱ्या पडतात. रामाशिवाय रामायण, कृष्णाशिवाय महाभारत. मुख्य गोष्टी चालवा. रामायण हे रामाशिवाय घडू शकतं का, किंवा रामायणमध्ये रामच नाही आहे किंवा कृष्णाशिवाय महाभारतच घडली नाही असं नाही आहे. तर मुख्य गोष्ट पाहिजे. जर आपण मुख्य गोष्ट म्हणजे काय तर समजा लग्न आहे नवरा नवरीचं, तर त्याच्यात नवरीच नाही तर लग्न होईल का, असं मुख्य गोष्टींचा अभाव असणे. राईचा पर्वत करणे, मूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असता तिचा विपर्यास करून सांगणे. अगदी छोटीशी गोष्ट किंवा छोटीशी चुकी घडली असेल तर त्याचा काय करायचा, तर काही लोकांना एक सवय असते की त्या गोष्टीचं खूप मोठी गोष्ट करून सांगायची. राजाची घोडे आणि खासदार उडे, वस्तू एकाची मिजास दुसऱ्याची. हे असतं बघा. एखादा 2 मित्र असतात, त्या 2 मित्रांमधला एक मित्र जो असतो तो खूप श्रीमंत असतो, खूप भरपूर पैसे असतात त्याच्याकडे, पण तो त्याचं गर्व दाखवत नाही किंवा त्या गोष्टींचं ते मिजास दाखवत नाही की माझ्याकडे एवढा आहे. पण त्याचा जो मित्र असतो, खास मित्र असतो, तो काय म्हणतो की माझा मित्र आमदार आहे, माझ्या मित्राकडं भरपूर पैसा आहे, तो असा आहे, तो तसा आहे, मग त्याला सांगेन, मग हे करेन. मिजास दाखवणारा कोण असतो, साईडचा असतो, दुसराच. मांजरीचे दात तिच्या पिल्लास लागत नाहीत, आईवडिलांची बोलणे लेकराच्या हिताचेच असते. हे बघा, तुम्हाला सांगते, आईवडील आपल्याला बोलतात, एखादी आपल्याकडून चुकी झाली किंवा चुकी होईल हे त्यांना समजत असते की आता ह्याच्याकडून चुकी होईल, पण त्याच्या आधीच ते सावध करतात, तेव्हा ते आपल्याला बोलते. तेव्हा ते बोलणं त्यांचं आपल्याला उद्देशून का असते तर ते आपण चुकी सुधारावी किंवा त्या गोष्टीत आपण पडू नये असं असतं, म्हणजे आपल्या हितासाठी ते सांगत असतात. मानेवर गळू आणि पायाला जळू, रोग एकीकडे उपाय भलतीकडे. म्हणजे पोटात दुखत असेल त्याच्या किंवा डोकं दुखत असेल, डोकं दुखते तर आपण काय करणार, पायाचं औषध देणार, किंवा पाय दुखतोय तर आपण काय करणार, पोटाचं औषध देणार. मारुतीचे शेपूट, तुम्हाला माहिती आहे मारुतीचे शेपूट म्हणजे काय, तर त्याचे शेपूट खूप लांब असतं, अगदी ते संपतच नाही. तसंच एखादं काम आहे ते लांबत जाते, म्हणजे आजचं उद्या पण नाही झालं परवा, 1 महिन्यानी, 2 महिन्यानी, 3 महिन्यानी असं लांबत जाणारं काम. मुंगीला मिळाला गहू, कुठे नेऊन कुठे ठेवू, छोट्याशा गोष्टीनेही हुरळून जाणे. एखादी छोटी गोष्ट आपल्याला भेटली किंवा लहान मुलांना बघा, एखादी कोणी 5 रुपये दिले, 10 रुपये दिले तर त्यांना काय वाटतं की ह्या पैशाचं काय करू, किती खायला घेऊ, काय करू, असं होतं. मुंगीला मुताचा पूर, लहान लोकांना लहान संकट ही डोंगरा एवढे वाटते. बरोबर आहे, जे लहान लोक आहेत त्यांना सवय नसते की म्हणजे ह्या संकटांना सामोरं जायचं, तर त्यांच्यासाठी ते संकट छोटंसं, ते पण संकट काय वाटणार, खूप मोठं आहे. मुलाची पाय पाळण्यात दिसतात, लहान वयातच व्यक्तीच्या गुणदोषांचे दर्शन होते. अगदी म्हणीप्रमाणे अर्थ नाही की पाळण्यात पाय दिसतात, याचा अर्थ असा आहे की एक 15 वर्ष किंवा एक 7वी 8वी 10वीपर्यंत एखादा मुलगा किंवा गेला असेल तर त्याच्या वागण्यावरून कळतं की त्याला किती शिकण्याची किती आवड आहे, त्याच्या अंगात किती कला आहे, तो पुढे जाऊन काय करेल. त्याचा अर्थ आहे की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. मूर्ख लोक भांडती वकील घरे
बांधती. मूर्खांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. हे बरोबर आहे. जे दोन लोक असतात ते भांडत बसतात आणि ते भांडण सोडवण्यासाठी आपण काय करतो, तिसऱ्या व्यक्तीला मध्यस्थी घेतो. मग त्याचं काय असते, ह्याच्याकडून बाजू येऊ कधी किंवा त्याच्याकडून बाजू येऊ, त्याचं कायच म्हणजे फायदाच तोटाच नाही आहे, त्याचा काय फायदाच होणार दोन्ही गोष्टींकडून. मेल्या म्हशीला मनभर दूध, मेल्यावर गुणगान करणे. ही एक सवय असते आपल्याकडच्या माणसांना की एखादा व्यक्ती जर देवाघरी गेला तर त्याचं काय करायचं, तर तो असा होता, तो तसा होता, तो खूप चांगला होता, त्यानं खूप चांगलं हे केलं. पण तो जेव्हा अस्तित्वात असतो, जिवंत असतो, तेव्हा त्याला ते 2 शब्द बोलणं किंवा ते 2 शब्द सांगणं त्यांना काय वाटतं की होतच नाही त्यांच्याकडं. बरोबर का? म्हातारीने कोंबडे लपिवले म्हणून उजाडायचे राहत नाही. निसर्ग नियमानुसार ज्या घटना घडायच्या त्या घडतातच. आपण म्हणतो की कोंबडा आरवलं की 5 वाजल्या. कोंबड्यांचं काय, ते आरवायचं काम आहे त्यांचं, ते करणारच. ते 5ला करणार, नंतर 6ला करणार किंवा 4ला करणार. पण तेच कोंबडं आपण उगाच पहाटेला उठवताय किंवा ओरडतंय म्हणून त्याला जर डाललं किंवा थांबवलं तर ते काय उजेडायचं राहणार आहे का? निसर्गाचा नियम आहे, सकाळ होते, संध्याकाळ होते, दुपार होते. आपण थांब म्हटलास की ते थांबणार नाही. निसर्गाच्या ज्या गोष्टी आहेत त्या निसर्गानुसार हिवाळा, उन्हाळा, पावसाळा अशा ज्या ऋतूनुसार गोष्टी आहेत, रात्र, दिवस, दुपार, ह्या गोष्टी घडतच राहतात. म्हशीचे दूध काढताना आधी आचळाला दूध लावावे लागते. फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते. ते बघा, भागीचे घोडे किवनाने मेले. भागीदारीतल्या गोष्टीचा लाभ सर्वच घेतात, काळजी मात्र कोणीच घेत नाही. ओके, हे कसं आहे माहिती, लाभ भेटत असेल तर तो लाभ उचलायचा आणि निघून जायचं. पण त्या गोष्टीची किंवा त्या व्यक्तीकडून आपल्याला लाभ भेटला, आपण त्या व्यक्तीकडून काहीतरी फायदा केला आहे, आपला फायदा झाला आहे, त्या व्यक्तीकडून फायदा झाला, आपण निघून जातो, व्यक्ती निघून जाते, पण त्या व्यक्तीचा नंतर मागं कोण विचार करत बसत नाही किंवा काळजी घेत बसत नाही. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये, कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. काही माणसं अत्यंत म्हणजे खूपच गरीब असतात, स्वभावाने गरीब असतात. म्हणजे त्यांना कोण आपला फायदा उचलतंय, कोण आपल्याला तोट्यात टाकतंय हे त्यांना समजत नाही. आणि काही माणसं खूप हुशार असतात, त्या व्यक्तीकडून आपल्याला फायदा होतोय त्याला त्याची जाणीव पण होत नाही, तर मिळेल तेवढा त्या व्यक्तीकडून ते फायदा उचलतेत असे. म्हणून मऊ सापडले किंवा चांगलं गोष्ट आहे, चांगुलपणा आहे त्या व्यक्तीचा, तर त्याचा जास्त गैरफायदा घेऊ नये. मनात मांडे पदरात धोंडे, केवळ मोठी मनोराज्य करायची परंतु प्रत्यक्षात पदरात काही पडत नाही अशी स्थिती. मोठं मिरवायचं किंवा मोठी स्वप्न बघतात एखादी की मी असं करेन, मी तसं करेन, मी असं घर बांधेन, मी गाडी घेईन, मी बंगला, अजून एक बंगला बांधेन, 2 बंगला बांधेन किंवा वगैरे वगैरे. पण प्रत्यक्षात मात्र अस्तित्वात किंवा त्याच्याकडे तेवढं काही नसतं आणि त्याची किंवा ते मिळवायची पण त्याची इच्छा आणि त्याच्याकडे तेवढं श्रम घेण्याची, कष्ट घेण्याची त्याच्याकडे ताकद पण नसते. मनी वसे ते स्वप्नी दिसे, ज्या गोष्टींचा आपणास सतत ध्यास लागलेला असतो ती गोष्ट स्वप्नात दिसणे. आपण दिवसभर एखादी गोष्ट म्हटली किंवा आपलं एखादी गोष्ट की मी इकडे जाईन, मी तिकडे जाईन, माझं असं होईल, की माझे सगळे खूप नोकर असतील, माझं मोठं घर असेल असं, तर तेच आपल्याला काय होतं, तर ते स्वप्नात दिसतं किंवा तीच स्वप्न पडतात. पण अस्तित्वात मात्र तसं नसतं. मनाची नाही पण जनाची तरी असावी. एखादी वाईट कृत्य करताना मनाला काही वाटेल नाही तरी जनाला काय वाटेल याचा विचार करावा. एखादं कृत्य आपण करतोय, एखादी गोष्ट आपण करतोय, त्या गोष्टीची जर आपल्याला जाणीव होत नसेल, मनाला त्या गोष्टीचं वाईट वाटत नसेल, पण बाहेरची लोक काय म्हणतील की ती गोष्ट आपण करतोय, वाईट गोष्ट करत असेल, तर त्या गोष्टीचं भान असावं की जग तरी काय म्हणेल असं. मन जाणे पाप, आपण केलेले पाप दुसऱ्याला कळाले नाही तरी ज्याचे त्याला ते माहीत असते. एक व्यक्ती आहे, एका व्यक्तीने खूप पापं केलेत, ती पाप त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीला माहीत नाही. एखाद्याचे पैसे चोरलेत किंवा चोरी केली, पण ते दुसऱ्या कोणाला माहीत नाही, पण त्याचं त्याला तर माहीत असतं. म्हणून मन जाणे पाप. मनी राजा मन प्रजा, मन राजा मन प्रजा, हुकूम करणारे आपले मनच, ते पण पाळणारे आपले मनच. काहींना इच्छा असते की आपण राजा बनावं, तर ते काय करतात, स्वतःच एखादा आदेश देतात आणि ते स्वतःच पूर्ण करतात.
मग ते स्वतःलाच राजा म्हणतात आणि स्वतःलाच प्रजा म्हणतात. माणकीस बोलणे झुणकीस लागलं, एकाला बोलण्यानं दुसऱ्याला लागणे, लेकी बोले सुने लागे. मामुजी मेला आणि गाव गोळा झाला, शुल्लक गोष्टीचा गवागवा करणे.